सॉल्व करूनही दिलो. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येते बाय दिस फॉर्म्युला 3x² n x to the power n minus 1, 3 minus 1 is 2, minus 5 into derivative of x with respect to x 1 whole divided by 2x cube minus 5x plus 4 to the power 4. 2x cube minus 5x plus 4 to the power 4. हे होईल minus 3 into 3 to the 6x square minus 5 divided by 2x cube minus 5x plus 4 to the power 4. चला लिहून घ्या. ही आहे 1/2x³ minus 5x plus 4 होल क्यूबचा फायनल आन्सर. अजून एक दोन स्टेप होऊ शकतात. मी -3 मध्ये मल्टिप्लाय करू शकतो. आता थोडक्यात तुम्हाला आयडिया आली असेल डेरिव्हेटिव्ह कसं सॉल्व्ह होते. मी आता इथून डायरेक्टली सगळे फॉर्म्युलेज देतो आणि एक्सरसाइज मध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स राहतात थोडक्यात तुम्हाला आयडिया आली असेल आणि फॉर्म्युले कसे यूज होतात ते पण कळालं असेल. यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते 1/x. याचा बाय फर्स्ट प्रिन्सिपल आपण डेरिव्हेशन घेतल्या. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते 1/x. तेच जर लॉग एक्सच्या ऐवजी लॉग मध्ये जर फंक्शन असेल लॉग ऑफ f(x) त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). 1 मल्टिप्लिकेशन मध्ये इथं लिहायची गरज नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) डिवाइड बाय f(x). तेच इथं काही नाही म्हणजे बेसमध्ये काय राहते मॅथमॅटिक्स मध्ये ई राहते. ई सोडून दुसरा काही जर बेसमध्ये आला फॉर एक्झाम्पल ए डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस ए याचा आपण डेरिव्हेशन घेतले. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस ए याचा डेरिव्हेटिव्ह येते 1/x इंटू लॉग ए. 1/x इंटू लॉग ए. तेच जर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग f(x) टू द बेस ए जर असलं लॉग f(x) टू द बेस ए हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) डिवाइड बाय f(x) इंटू लॉग ए. ऍक्च्युअली हे असं आहे 1/f(x) लॉग ए इंटू न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू द पॉवर एक्स असेल एक्सपोनेन्शियल टर्म याचाही डेरिव्हेटिव्ह आपण घेतल्या. ते येईल ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. हेच जर ए टू द पॉवर f(x) जर असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू द पॉवर f(x) हे होईल ए टू द पॉवर f(x) इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). लक्षात असू द्या लॉग ए पॉवरला मल्टिप्लाइड नाही बेसला मल्टिप्लाइड आहे. बेसच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स जर असेल ई टू द पॉवर एक्स याचा डेरिव्हेटिव्ह येईल ई टू द पॉवर एक्स. याचं पण डेरिव्हेशन घेतले आपण. तेच ई टू द पॉवर एक्स ऐवजी ई टू द पॉवर f(x) जर असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल ई टू द पॉवर f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). चला लिहून घ्या.
लक्षात असू द्या तुम्हाला हे फॉर्म्युले तर परफेक्ट करायचेच आहेत. याच्यासोबत 11वी मध्ये जेवढे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युलेज तुम्ही शिकल्या, 12वी मध्ये इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे काही फॉर्म्युलेज झालेले आहेत, ते सगळे फॉर्म्युलेज डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये वास्टली यूज होतात. त्यामुळे त्या फॉर्म्युलेचं सुद्धा रिव्हिजन करून घ्या. आतापर्यंत आपण अल्जिब्राइक टर्म्स, लॉगरिथमिक टर्म्स, एक्सपोनेन्शियल टर्म्सचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज घेतल्या. डिफरन्शिएशन आणि म्हणजेच डेरिव्हेटिव्ह लक्षात असू द्या. हे सगळे फॉर्म्युलेज घेतले. आता आपण ट्रिग्नॉमेट्रीकडे वळू. ट्रिग्नॉमेट्रीचे पण एक दोन मी डेरिव्हेशन्स घेतलो. साइन एक्सचा डेरिव्हेशन घेतलो, कॉस एक्सचा डेरिव्हेशन घेतलो मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साइनचा व्हेरिएबल जे आहे, अँगल जे आहे एक्स, त्याचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे हे सिंपल टर्म झालं. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते कॉस एक्स आणि मधल्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 मल्टिप्लिकेशन मध्ये येते. 1 मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायची विशेष गरज नाही. तेच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सच्या ऐवजी साइनच्या अँगलमध्ये फंक्शन असेल, 2x असेल, 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 4 असं काहीतरी टर्म असेल, हे सगळे काय झाले, फंक्शन झाले. कंपोजिट फंक्शन म्हणू शकता किंवा फंक्शन म्हणू शकता. सिंपल फंक्शन, कंपोजिट फंक्शन. असा जर टर्म असेल, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पण लक्षात असू द्या, हे जे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आहे, इथं कॉसच्या अँगल मध्ये मल्टिप्लाय होईना, पूर्ण कॉसला मल्टिप्लाय होते, पूर्ण कॉसला. म्हणून मी इथे एक ब्रॅकेट ऍड करतो. ते कॉसच्या अँगल मध्ये मल्टिप्लाय होईना, पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होते. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स. कॉस एफ ऑफ एक्स जर असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते सेक स्क्वेअर एक्स. तेच टॅन एक्सच्या ऐवजी टॅन एफ ऑफ एक्स असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह येते सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स असेल, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स येते मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एफ ऑफ एक्स जर असेल, याचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एफ ऑफ एक्स येईल सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इथेही डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स जे आहे, सेकच्या अँगलमध्ये किंवा टॅनच्या अँगलमध्ये मल्टिप्लाय होईना, या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आणि जेव्हा ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम्स राहतात तिथं 11वीचे सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज होतात. म्हणून मी क्लिअरली सांगितलं की ट्रिग्नॉमेट्रीच्या वेळेस तुम्हाला 11वी 12वीचे ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरचे फॉर्म्युले यूज होतात, ते पाठ करून घ्यायचे तुम्हाला. आणि राहिला प्रश्न इथं कुठं मायनस यायला त्याचा, तर जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सी पासून स्टार्ट होतात, जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सी पासून स्टार्ट होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहेत. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे, कोसेक एक्सचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आहे. एवढे फॉर्म्युले तुम्ही परफेक्ट करून घ्या. आता उद्या आपण डेरिव्हेटिव्हवर 2-3 डेरिव्हेशन्स आहेत, त्या डेरिव्हेशन्सचा प्रॉब्लेममध्ये काहीच यूज नाही, म्हणूनच आधी तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज मी लिहून दिलो. या फॉर्म्युलेवरच तुमचे प्रॉब्लेम्स होतात. डेरिव्हेशन्स नावालाच आहेत, फक्त ते एक्झाममध्ये रिप्रेझेंट व्हायचा चान्स आहे, त्यामुळं आपण डेरिव्हेशन्स घेऊ. चला लिहून घ्या.